RJ न्यूज 27 मराठी, सत्याच्या मार्गावर सर्वात पुढे. नमस्कार. RJ न्यूजमध्ये प्रथमतः आपलं स्वागत. नागरी संरक्षण मंडळ भाजपा RPI PRP कवाडे गट अधिकृत उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक 4 मधून रोहित राजेश पाटील आत्ता आपल्याशी बोलण्यासाठी आहेत. राजेशजी, तुम्हाला तुमच्या वडिलांचा पतित पावन संघटनेच्या माध्यमातून असेल, जनसेवेच्या माध्यमातून असेल किंवा दौंडच्या व्यापारी संघटनेच्या माध्यमातून असेल, यांचा सहवास लाभलेला आहे. आता तुम्ही युवा म्हणून पहिल्यांदा नगरपालिकेच्या राजकारणात उतरताय. तर नगरपालिकेच्या राजकारणात उतरताना दौंडच्या समस्या तर तुम्हाला माहितीच आहे. तुमच्या घरामध्ये पूर्वीपासून बाळकडू आहेच, बरोबर. तर तुमचं व्हिजन काय असणार आहे? येत्या 5 वर्षात नगर परिषदेकडून जे काही मूलभूत प्रश्नांसाठी आपण नागरिक भांडत असतो की आमच्या प्रभागात ह्या समस्या आहेत, त्या समस्या आहेत, ह्या ज्या मूलभूत समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहणार आहे. त्यानंतर आमदार राहुलदादा कुल व आमचे ज्येष्ठ नेते प्रेमसुखजी कटारिया यांच्या माध्यमातून जे काही विषय सोडवता येतील, जे काही प्रश्न सोडवता येतील ते तर मी सोडवणारच आहे. पण आमदार राहुलदादा कुल यांच्याकडनं शासन दरबारी जे काही विषय असतील आपल्या दौंड शहरातील किंवा प्रभागातील, ते देखील सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहणार आहे. आज दौंडची परिस्थिती पाहता आपल्या महानगरपालिकेच्या शाळा बंद पडत चालल्यात. शाळांचं नियोजन नाही आहे. मुलांना शिक्षणासाठी बाहेर वंचित भटकंती करावं लागते. या संदर्भात तुमचं नियोजन काय असणार आहे? नगरपालिकेच्या शाळेसंदर्भात आता आम्ही ज्यावेळेस प्रतिनिधी म्हणून लोकांची आम्ही आतमध्ये जाऊ, त्यानंतर त्या विषयाची संपूर्ण आम्ही माहिती घेऊन त्या विषयावर आम्ही आता ह्याच्यापुढं जर होत असेल तर आपण 100% तो विषय हाताळणार आहोत. आणि आपण म्हणजे नगरपालिकेच्या शाळांचा जो विषय आपण तो सहानुभूतीपूर्वक नक्कीच विचार करू त्या विषयाचा. आज जिवंत दौंडच्या शहराचा प्रश्न आहे. कचऱ्याची समस्या तुमच्या हायकोर्टामध्ये गेलेली आहे. कचऱ्याविषयी घनकचरा व्यवस्थापन असेल, याचं नियोजन तुमच्या काळात काय होणार? आता मी पहिल्यांदाच नगरपालिकेत आम्ही जाणार आहे, तर त्या विषयात मी आता बोलणं योग्य नाही. ज्यावेळेस मी पूर्ण माहिती त्या विषयाची घेईल त्यानंतर मी आपण सविस्तर बोलूयात आणि नक्की तुम्ही माझी त्यावेळेस परत एकदा माझी तुम्ही मुलाखत घ्या, अशी माझी विनंती तुम्हाला. धन्यवाद सर. RJ न्यूजसाठी दौंड तालुका प्रतिनिधी विकास साळुंके.